Hello everybody, welcome in SK Commerce classes, Corporate Accounting SY BCom, लिक्विडेशन ऑफ कंपनी या टॉपिक मध्ये आपण एका प्रॅक्टिकल प्रॉब्लेमचं ऑनलाईन सोल्युशन या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लिक्विडेशन ऑफ कंपनी या टॉपिकचे जो प्रॉब्लेम कशा पद्धतीने सोडवला जातो यापूर्वीही अशा पद्धतीचे व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवर अवेलेबल केलेले आहेत. लिक्विडेटर फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंटचा फॉर्मॅट, लिक्विडेशन म्हणजे नेमकं काय हे सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. मित्रांनो, अशा प्रकारचे खूप सारे व्हिडिओज ज्यामध्ये प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स, थेरी लेक्चर्स आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्यासाठी MCQ सिरीज, खूप सारे MCQ व्हिडिओज आणि MCQ टेस्ट तुम्हाला अवेलेबल केले जातील. पाहिजे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रॅक्टिकल प्रॉब्लेमचं सोल्युशन ऑनलाईन, जे तुम्हाला झूम ॲपवर लाईव्ह लेक्चर दिसणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्टुडंटचे आवाज, स्टुडंटचा रिस्पॉन्स हे सर्व तुम्हाला लाईव्ह दिसणार आहे. ठीक आहे, चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ, लिक्विडेशन ऑफ कंपनी. हा प्रॉब्लेम नंबर 6 आहे. बघा, उषा कंपनी पास अ रिझोल्यूशन. कोणता टॉपिक आहे रे हा? लिक्विडेशन म्हणजे रिझोल्यूशन आहे ना. वाइंड अप व्हॉलंटरी ऑन 30 जून 2012. 30 जून 2012 बॅलन्स शीट दिलेलं आहे आपल्याला. बॅलन्स शीट साइड मध्ये तुम्हाला लायबिलिटी साईडला काही लायबिलिटीज आहेत, ॲसेट साईडला ॲसेट्स आहेत, बरोबर ना. आणि आता ही कंपनी बंद करायची आहे. कंपनी बंद करण्यासाठी कोणाची अपॉइंट केली जाते? लिक्विडेटरची, बरोबर ना. मग लिक्विडेटर काय करणार? या सर्व मालमत्ता विकणारे, सर्व ॲसेट काय करणार? विकणारे आणि लायबिलिटीचं पेमेंट करतो. बर, आता या उदाहरणामध्ये आपल्याला स्पेशल काय शिकायचंय? तुम्ही जर लायबिलिटी साईडला पाहिलं तर तुम्हाला 2 प्रकारचे इक्विटी शेअर होल्डर दिसतील. पहा, दिसले का? हो. किती प्रकारचे इक्विटी शेअर होल्डर आहेत? 2. दॅट इज अ डिफरन्स इन दिस प्रॉब्लेम. मग अशा वेळेला डिफिशियन्सी अकाउंट कसं तयार करायचं? डिफिशियन्सी म्हणजे नेमकं काय ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, आजच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. विथ द हेल्प ऑफ दिस ॲडजस्टमेंट. ते ॲडजस्टमेंट म्हणजे त्या लिक्विडेटरने कोणाचे पैसे कसे दिले आणि किती पैसे त्याला मिळाले ही सगळी इन्फॉर्मेशन दिलेली. हा टॉपिक सोडवताना आपण याचा आन्सर तयार करून घेतो, ज्याला आपण लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट म्हणतो, ज्यामध्ये रिसीट आणि पेमेंट असतात. रिसीट साईडला सर्वात अगोदर काय असतं? कॅश और बँक. बघा बरं, कॅश और बँकचा बॅलन्स जो तुमच्या बॅलन्स शीट मध्ये दिलेला आहे, किती रुपये दिसला का? 22,000. पहिल्यांदा आपण ते 22,000 रुपये घेणार. म्हणजे लिक्विडेटरला पहिल्यांदा कोणते पैसे मिळणार? जे अवेलेबल आहेत ते, बरोबर. त्यानंतर यामध्ये कोणती ॲसेट अशी आहे की जी मॉर्गेज केलेली आहे? लँड, प्लांट अँड मशिनरी, पेटंट, स्टॉक आणि सन्ड्री डेटर. यापैकी कुठे इथे इन्फॉर्मेशन दिलेली नाही. पण तुम्ही जर नीट पाहता तर इन द सेकंड ॲडजस्टमेंट यू विल नोटिस दॅट. काय समजलं तुम्हाला सेकंड ॲडजस्टमेंट मध्ये?
क्रेडिटर मध्ये एक कर्ज आहे 40,000 रुपये. मॉर्गेज केलं. हा, क्रेडिटर मध्ये एक कर्ज आहे किती रुपयाचं? 40,000. 40,000. आणि त्या कर्जाकडे आपण कोणती वस्तू मॉर्गेज केलेली आहे? क्रेडिटर्स. नाही, पेटंट. पेटेंट. मग ते पेटेंट ज्या वेळेला विकले जातील त्यावेळेला ते संपूर्ण पैसे लिक्विडेटरला मिळतील का? हो. नाही. नाही मिळणार. तृप्ती, व्हेरी गुड. म्हणजे इथे ऍसेट रिलाइज आहेत ना, तुम्हाला किती किती कोणती कोणती वस्तू विकली त्यामध्ये पेटेंटचं नाव आहे का पहा बरं. हो. आहे ना. मग हे पेटेंट आपल्याला लिहिता येईल का ऍसेट रिलाइज मध्ये? नाही. बाकीचं तर लिहू शकतो ना, बाकीचं तर लिहू शकतो ना आपण. हो. हो. मग मी इथं 2 नंबरला लिहितो आता. टू काय ऍसेट्स रिलाइज. बरोबर. कोणती कोणती ऍसेट विकली पहा. प्लांट अँड मशिनरी आहे, लँड आहे, स्टॉक आहे. इथं लिहितो मी प्लांट अँड मशिनरी. मशिनरी. त्याच्यानंतर लँड आहे, त्यानंतर स्टॉक आहे, स्टॉक. त्यानंतर डेटर्सचे सुद्धा पैसे वसूल झाले असं सांगितलंय. बरोबर ना. हो. मग कोणाचे कोणाचे किती पैसे आले ते पाहूया आपण आता. सांगा मशिनरीचे किती पैसे आले? 95,500. 95,500. लँडचे 90,000. म्हणजे इथे मला 95,500 लिहायचे. लँडचे किती आले? 90,000. 90,000. स्टॉक पेटेंटने लिहिले मी पहा. का नाही लिहिले? कारण ते मॉर्गेज आहे. स्टॉकचे आले 70,500 आणि डेटर्सचे आले 1,00,000 रुपये. बरोबर ना. 70,500 आणि डेटर्सचे किती आले? 1,00,000 रुपये. बघा या सर्वांची टोटल किती झाली मग ऍसेट रिलाइज? 3,56,000. 170, 260, 355, 356. शाबास, 3,56,000. 56,000. यामध्ये कोणती ऍसेट नाही घेतली मी? पेटेंट. का नाही घेतले? मॉर्गेज. मग आता पेटेंट विकले केवढ्याला पहा बरं. पेटेंटचे किती पैसे आले? 45,000. 40,000. पण त्याच्यावरती कर्ज किती होतं? 40,000. मग पेटेंटचे पैसे मिळतील ना उरलेले आपल्याला? हो. किती मिळतील रे? 5,000. त्याला काय नाव देतो आपण सांगा बरं. सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी. शाबास, सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी. सिक्युरिटीज. ओके. किती रुपये? 5,000. 5,000. हे 5,000 मी इथं लिहिले. ठीक आहे. आणि त्यानंतर असतात कॉल्स ऑन शेअर्स. पण आता या उदाहरणामध्ये कॉल्स ऑन शेअर्स आहेत का नाहीत हे आपल्याला आत्ता नाही ठरवायचं, ॲट द एंडला ठरवायचं. ठीक आहे. मग आता पेमेंट साईडला. पेमेंट साईड म्हणजे तुम्हाला पेमेंट करताना कोणत्या क्रमाने करायची माहिती ना? 8 नाव आहेत. बाय बाय बाय. हो. काय पहिलं नाव? बाय. लिगल चार्जेस. लिगल चार्जेसचे किती रुपये आहेत? उदाहरणात दिलेत का पहा बरं. लिगल चार्जेस नाही दिले. नाही दिलेले. मग लिगल चार्जेसला मी काय लिहितो? नील लिहून टाकतो. नील. त्यानंतर 2 नंबरला काय आहे? लिक्विडेटर्स रेम्युनरेशन. आता हे लिक्विडेटरचं रेम्युनरेशन द्यायचं आहे आपल्याला. लिक्विडेटरचं रेम्युनरेशन कोणत्या ऍडजस्टमेंट मध्ये पहा बरं. फिफ्थ ऍडजस्टमेंट. 5व्या ऍडजस्टमेंट. किती प्रकारचं रेम्युनरेशन आहे या उदाहरणामध्ये? 2%. 3. किती प्रकारचं आहे? 2 प्रकारचे. किती प्रकारचं असू शकतं माहिती आहे ना? हो. 4 प्रकारचे असू शकतात. मी तुम्हाला सांगितलेलं आहे अगोदर. मग पहिलं कमिशन कोणतं? 2% ऑन ऑल ऍसेट रिलाइज. बरोबर. मी इथं लिहितो 1 नंबरला काय लिहिलं?
पहिलं 2% कमिशन त्याला on होतं 2% ऑन assets assets realized. रिअलाइज. आता 2% ऑन ऑल ॲसेट रिअलाइज असं सांगितलंय त्यांनी, पण ॲसेट रिअलाइजचा आकडा तुम्हाला किती दिसतो इथं? 3,56,000. 3,56,000. 3,56,000वर 2% काढायचे का? नाही, पेटंटची पण घ्यायची. शाबास, व्हेरी गुड. या यादीमध्ये पेटेंटची अमाऊंट लिहिलेली नाहीये. मग पेटेंट केवढ्याला विकले होते आपण? 45,000. 45. 5,000 नाही घ्यायचे, 45,000. मग 45,000 आणि हे 3,56,000 म्हणजे टोटल किती झाली पहा बरं. 4,01,000. 4,01,000. 1,000. त्याला गुणिले 2%. 2%. किती येईल रे मध्ये 2%? 8,020. 8,020. बरोबर. नंतर दुसरं कमिशन कसं सांगितलं त्यांनी बघा उदाहरणामध्ये. अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स. हा, किती टक्के? 1,000 कसे आले? 5%. ओके. कोणते कोणते? हे 4,01,000 का? 4,01,000 कसे आले सर? ओके ओके, सांगतो. इथे ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलंय आपल्याला? 2% कशावरती? बरोबर. श्रुती लक्षात येते का? हा सर ऑन ॲसेट ऑल ॲसेट रिलाइज म्हटलंय का? किती टक्के ते? 2%. हा. तिसरी ऍडजस्टमेंट बघ बरं काय म्हटलंय. हे बघ, या सर्वांची बेरीज करून घ्यायची. मग या सर्वांची बेरीज किती होईल बघ बरं, कर बरं जरा बेरीज त्याची. यांची बेरीज आहे ना 4,01,000 रुपये येते. ठीक आहे, करू कंटिन्यू. बर, 4,01,000. वाटलंच नाही समजलं तर पुन्हा सांगेल. दुसरं किती टक्के आहे पुन्हा? 5%. पेड टू कोण? अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स. आता मी थोडं शॉर्टकट मध्ये लिहिलं, मला एका ओळीत बसवायचं होतं म्हणून. आता मला सांगा, अनसिक्युअर्ड क्रेडिटरला किती रुपये दिले हे तुम्हाला आत्ता माहिती आहे का? नाही माहिती. नाही माहिती. मग ती अमाऊंट तशीच ठेवतो मी. क्वेश्चन मार्क करू नका, तुम्ही मोकळी जागा ठेवा. मी तुम्हाला आता माझ्याकडे कम्प्युटर आहे म्हणून मी क्वेश्चन मार्क करून ठेवला. म्हणजे इथले अमाऊंट किती येणार आहे तुम्ही आता सांगू शकता का? ठीक आहे, इथपर्यंत कळालं? बाय लिगल चार्जेस झाला, बाय लिक्विडेटर रेम्युनरेशन झाला. तिसरा बाय काय असतो आपला? लिक्विडेशन एक्सपेन्सेस. लिक्विडेशन एक्सपेन्स आहे का दिलेलं? लिक्विडेशन एक्सपेन्स दिलेलं आहे का प्रॉब्लेम मध्ये? किती नंबरला ऍडजस्टमेंट आहे? किती रुपये? किती रुपये? 4 रुपये. 3,000. 3,000 लिहून टाकू मग. 3,000 रुपये. एल 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 नंतर काय? बाय Preference creditors. क्रेडिटर्स. आता मला सांगा, हे जे प्रेफरन्स क्रेडिटर असतात हे सिक्युअर्ड असतात का अनसिक्युअर्ड असतात रे? अनसिक्युअर्ड असतात. अनसिक्युअर्ड असतात. मग ही ऍडजस्टमेंट लक्षात ठेव. आपल्याला 5% अनसिक्युअर्ड क्रेडिटरवर द्यायचे, म्हणजे प्रेफरन्स सुद्धा हे अनसिक्युअर्डच आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आता प्रेफरन्स क्रेडिटरला पहा बरं, आपल्याला उदाहरणामध्ये कुठं प्रेफरन्स सांगितलंय का? ॲडजस्टमेंटमध्ये प्रेफरन्स याला आहेत असं कुठं दिलंय की इन्फॉर्मेशन? पहा, कधी कधी असतं ते पण नाही दिलेलं. मग प्रेफरन्शियल क्रेडिटर कुठे आहेत रे याच्यामध्ये? बॅलन्स शीट मध्ये दिलेत का प्रेफरन्स क्रेडिटर? पहा बरं कुठं आहे का? दिसले का? इन्कम टॅक्स. शाबास, व्हेरी गुड. इन्कम टॅक्स, गव्हर्नमेंट ड्यूज ऑलवेज प्रेफरन्शियल क्रेडिटर. हा. आणि कधी कधी असं उदाहरणात पण सांगितलेलं असतं की क्रेडिटरचे एवढे प्रेफरन्शियल आहेत असं दिलंय काय उदाहरणामध्ये?
नाही दिलं. नाही दिलं. म्हणजे प्रेफरन्स सेलला मला फक्त कोणती अमाऊंट लिहायची? इन्कम टॅक्स. 5,500 राईट ना? हो. बर. बाय प्रेफर LLP झाला का? नंतर बाय काय? डिबेंचर होल्डर. डिबेंचर होल्डर्स. बर. आता फ्लोटिंग चार्ज ऑन ऑल ॲसेट असं म्हटलंय ना? ओके, ठीक आहे. चला, मी तुम्हाला ती इन्फॉर्मेशन सांगितलेलीच नाही. आपण या उदाहरणामध्ये ॲज पर फॉर्मॅट जाऊ, फॉर्मॅटनुसार जाऊ आपण. डिबेंचर होल्डरचे बॅलन्स शीटमध्ये डिबेंचरची किती अमाऊंट दिलेली? 60,000. आणि त्यांचं 60,000. व्याज पण सांगितलेलं आहे 3,500 रुपये. बरोबर? ह्या दोनही अमाऊंट तुम्हाला किती तारखेच्या दिलेल्या आहेत? 30 जून. म्हणजे जर तुम्ही 30 जूनलाच पेमेंट केलं असतं तर तुम्हाला डिबेंचरचे किती रुपये द्यावे लागले असते? 63,500. 63,500. पण तुम्ही पेमेंट किती तारखेला करताय बघा ना जरा. 31 डिसेंबर. म्हणजे उशीर झाला ना, लेट झालं ना. हो. किती लेट झालं? किती लेट झालं? 6 महिने. मग आता हा डिबेंचर जो आहे तो 6 महिन्याचं व्याज सोडणार आहे का त्याचं? नाही. नाही. किती टक्के व्याज आहे त्याला? 8%. कोणत्या रकमेच्या 8%? 60,000. 60,000 रुपयाचे जर मी 8% काढले तर एका वर्षाचे किती येतील रे? 4,800. हा, 4,800 रुपये एका वर्षाचे येईल. आपल्याला एका वर्षाचं, आपण 1 वर्ष उशीर केलाय का? 6 महिने. मग 6 महिन्याचे किती? 4,800 जर एका वर्षाचे तर 6 महिन्याचे किती? 2,400. 2,400. म्हणजे डिबेंचर होल्डरला मला 1 नंबरला द्यावा लागणार आहे कोणतं? आउटस्टँडिंग इंटरेस्ट. किती महिन्याचं? 6 महिन्याचं. बरोबर का? किती रुपये ते? 2,400. एक काम करतो मी, 2,400 बाहेरच लिहून टाकतो, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. नंतर 2 नंबरला द्यावा लागणार आहे पुन्हा आउटस्टँडिंग इंटरेस्ट. कोणतं? बॅलन्स शीट मध्ये. बॅलन्स शीट मधलं. शाबास, व्हेरी गुड. बॅलन्स शीट मध्ये पण आहे ना? किती रुपये दिलेले ते? 3,500. 3,000. आणि नंतर 3 नंबरला मला डिबेंचरचे काय द्यावं लागेल? त्यांची डिबेंचरची अमाऊंट. लक्षात येत आहे का? डिबेंचरची अमाऊंट किती आहे? 60,000. बघा डिबेंचरला मी किती पैसे दिले पा. लक्षात येत आहे का कसे आले? हो. ओके. LLPDU. आता यू ना? बाय. बाय काय रे आता? क्रेडिटर्स. आता अनसेक्युअर्ड क्रेडिटर घेताना बघा, तुम्हाला सेकंड ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलं होतं क्रेडिटर मधले 40,000 रुपये मॉर्गेज केलेले आहेत पेटेंटकडे. बरोबर ना? पण प्रश्नामध्ये क्रेडिटर किती दिलेले बॅलन्स शीट मध्ये? 70,000. त्या 70 मधले 40,000 रुपये गेले ना मगाशी. मग आता क्रेडिटर किती राहिले? फक्त 30,000. 30,000. हे कळाले का? 30,000 कसे आले पूजा? हो, कळालं. मी तुम्हाला मगाशी बोललो का हे 30,000 रुपये अनसेक्युअर्ड आहे आणि हे 5,500 हे सेक्युअर्ड आहेत का हो? नाही, अनसिक्युअर्ड. मग टोटल अनसेक्युअर्ड किती झाले सांगा ना? 35,500. आणि मला 35,500 वर मगाशी आपण इथं क्वेश्चन मार्क करून ठेवला ना, हो. त्याच्या 5% किती येईल सांगा? 35,500. 1,775. 1,775. शाबास, व्हेरी गुड. कळले का कसे आले 1,775? हो सर. ओके. आता जर मी मगाशीच असा आडून बसलो असतो, नाही मला लगेच सोडवायचं हे, तर मग माझा खूप वेळ गेला असता. म्हणून मी तिथं ब्लँक ठेवलं, क्वेश्चन मार्क करून ठेवला
आणि पुढं आल्यानंतर पण आठवण ठेवायची आपल्याला तिथं काहीतरी लिहायचं आहे. ठीक आहे. आता बाय अनसिक्युअर्ड क्रेडिटर झाल्यानंतर काय बाय प्रेफरन्स शेअर होल्डर. शेअर होल्डर. शेअर होल्डर्स. होल्डर. बघा बरं, प्रेफरन्स शेअर होल्डर जे आहेत, आता प्रेफरन्स शेअर होल्डर किती रुपये दिलेले आहे तुम्हाला? 2 लाख. 2 लाख. आणि हे कम्युलेटिव्ह टाईपचे कशावरून? बिकॉज इन द फर्स्ट ऍडजस्टमेंट काय सांगितले पा? द प्रेफरन्स डिव्हिडंड टू वेअर इन एरियर्स फॉर 2 इयर्स. 2 वर्षाचं डिव्हिडंड द्यायचं राहील. मग 2 वर्षाचा डिव्हिडंड. मग पहिल्यांदा त्यांना 2 लाख रुपये द्यायचे का त्यांचा 2 वर्षाचा डिव्हिडंड द्यायचा? किती टक्के डिव्हिडंड आहे त्यांना? 7%. सांगा बरं, 2 लाखाचे 7% किती? 28,000. एका वर्षाचे 14,000. 14,000. हा, 14,000. 2 वर्षाचे 2 वर्षाचे 28,000. 24,000. म्हणजे मला इथं 1 नंबरला द्यावा लागेल त्यांचा डिव्हिडंड. बरोबर का? हो. किती वर्षाचा? 2 वर्ष. किती रुपये तो? 28,000. या अमाऊंट तुम्ही इनरला घेऊन आउटरला पण दाखवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि दुसरं काय द्यायचं मग त्यांचं? प्रेफरन्स शेअर कॅपिटल. किती रुपये? 2 लाख. 2 लाख. इथपर्यंत आलं का? बघू. आता कोणाचे पैसे द्यायचे रे आपल्याला? आता इक्विटी शेअर होल्डर. इक्विटी शेअर होल्डर. आणि आता इक्विटी शेअर होल्डरचे पैसे देताना तुम्हाला काय करायचंय? टोटल करायचे. इक्विटी शेअर होल्डर्स. आता इक्विटी शेअर होल्डर पहा बरं, समजा जो एकाच प्रकारचा असता तर आपण त्यांना पैसे उरलेले देऊन टाकले असते ना. हो. पण क्वेश्चन मध्ये पहा, आपल्याकडे इक्विटी शेअर होल्डर एकाच प्रकारचा आहे का? नाही, 2 प्रकारचे. कोणते कोणते रे? 1000 पण आहेत ज्यांचे फक्त 80 रुपये मिळालेले आहेत, आणि 2000 शेअर्स असे आहेत ज्यांचे फक्त 60 रुपये. मग आता जर तसा हिशोब केला तर पहिल्यांदा मला सांगा, तुम्ही 1000 लोकांचे पैसे देणार का पहिल्यांदा 2000 लोकांचे पैसे देणार का सगळ्यांना सोबत देणार? पहिल्यांदा 1000 लोकांना देऊन हा, रुपये. 1000 लोकांना किती दोघांनी रुपये द्यावं लागेल? हा, 20 रुपये द्यायचे. बरोबर ना? म्हणजे 80 पेडअपचे ते 60 रुपये पेडअप होतील. 80 रुपये पेडअपचे काय होतील? 60 रुपये. आणि नंतर मग उरलेले पैसे सगळ्यांना द्यायचे. मग सगळ्यांना देताना त्या 1000 लोकांना पुन्हा पैसे मिळणार आहेत. बरोबर ना? हो. मला सांगा, समजा उदाहरणार्थ मी म्हणतो, या 80 रुपयातले तुम्ही 20 रुपये दिले आणि नंतर तुम्ही पुन्हा 5-5 रुपये दिले, तर या 1000 लोकांना एकूण 25 रुपये मिळतील आणि 2000 लोकांना फक्त 5 रुपये मिळतील. बरोबर ना? हो. मग ते 1000 लोकांना तुम्ही 2दा पैसे दिले तर दाखवता का? तर ते आपल्याला एकदाच दाखवायचंय. किती वेळा दाखवायचंय? एकदाच. आणि त्यासाठी आपल्याला आता वर्किंग करायचंय. कळलं का? मग आता मी काय लिहितो इथं? वर्किंग मध्ये फक्त आपल्याला 4 पॉइंट शिकायचे आहेत. किती? 4. पहिला पॉइंट काय? अमाऊंट अवेलेबल. अमाऊंट अवेलेबल. अमाऊंट अवेलेबल कशी शोधणार हो? ते रिसिप्टची टोटल करून हा, पेमेंट शाबास मायनस शाबास करायचं. शाबास, व्हेरी गुड. टोटल रिसीट मायनस टोटल पेमेंट. ठीक आहे. सांगा बरं, मग टोटल रिसीट किती आहे? कुठं मिळणार टोटल रिसीट तुम्हाला? म्हणजे याची बेरीज करून घ्यावं लागेल ना. 356 अधिक 22 म्हणजे 3,66,000, 3,76,000, 3,81,000. बरोबर का? 83,000. हा, 3,83,000. 22 आहे नाही का? शाबास, व्हेरी गुड. 3,83,000 मायनस मला परत पेमेंटची बेरीज करायची ना. आता याची बेरीज कॅल्क्युलेटरवर करावं लागेल आपल्याला.
बघा बरं कॅल्क्युलेटरवर, मी करतो. तुम्हाला दिसतंय का नाही मला माहित नाही. स्क्रीनवर कॅल्क्युलेटर दिसतंय की तुम्हाला? हो अरे 2 कॅल्क्युलेटर आले का रे? काय 8020 अधिक 1775 अधिक 3000 अधिक 5500 अधिक 2400 3500 अधिक 60000 30,000 30,000 झाल्यानंतर अधिक काय 28,000 आणि अधिक 2 लाख. किती रुपये गेले रे? 3,42,195. मग 3,42,195 मला काय करायचे आता इथं लिहायचे. 3,42,195 बरोबर ना? 3,42,195. मग किती पैसे शिल्लक राहिले पहा बरं. मायनस करावं लागेल ना मला आता. 40,805. 3,83,000 40,000 805. इथपर्यंत आलं का? हे बघा क्लास चालू असताना तुमच्याकडे कॅल्क्युलेटर पण राहू द्या, म्हणजे काही जर मिस्टेक झाली तर ती लगेच करेक्ट करता येईल. ठीक आहे? आले ऋतुजा एवढा आन्सर बरोबर? हो सर आलं. मग वर्किंग मध्ये किती स्टेप सांगितले मी तुम्हाला? 4. 4 स्टेप. पहिली स्टेप काय शोधली आपण पूजा? अमाऊंट अवेलेबल. ओके. आता मी दुसरी स्टेप लिहितो. दुसरी स्टेप लिहायचं आहे मला काय? डिफिशियन्सी. आता व्हॉट डू यू मीन बाय डिफिशियन्सी? डिफिशियन्सी म्हणजे काय? माझ्याकडे किती पैसे कमी आहेत. बघा तुमच्याकडे आले होते पैसे किती? 3,83,000 बरोबर. तुमच्याकडून आतापर्यंत गेले किती? तुमच्याकडे पैसे शिल्लक किती आता? 40,805. तुम्ही पैसे कोणाचे द्यायला चालले आता? इक्विटी शेअर. आणि इक्विटी शेअर होल्डरचे बॅलन्स शीट मध्ये किती पैसे दिसतात देणे बाकी? 80,000 आणि 1,20,000. म्हणजे किती पैसे देणे बाकी आहे? 2 लाख. मग 2 लाख रुपये देणे बाकी असताना तुमच्याकडे फक्त पैसे आहेत किती? 40,805. आणि मी तुम्हाला विचारलं तुमच्याकडे किती पैसे कमी आहेत. काय करावं लागेल? गुणाकार का भागाकार? वजाबाकी. शाबास. कशातून काय वजा करायचं का? 2 लाख मग 40,805 वजा करायचे. हा मग 2 लाख कोणते? 2 लाख कोणते? हे वरचे 2 लाख आहेत का? 80,000 आणि 1,20,000. हा हे कळलं का? मग आता मी प्रश्न लिहिलाय डिफिशियन्सी म्हणजे काय, तर मला तिथं लिहायचंय अमाऊंट पेबल टू इक्विटी शेअर होल्डर. शाबास. माइनस अमाउंट अवेलेबल. शाबास, क्या बात है. अवेलेबल. हे कळलं का पा? झालं का? एका ओळीत आलं का? एक काम करतो, याला थोडा बारीक करतो. अमाऊंट दिसतंय स्क्रीनवर, दिसतंय ना? अमाऊंट अवेलेबल. मग आता सांगा मला अमाऊंट पेएबल टू इक्विटी शेअर होल्डर किती रुपये? 2 लाख. मायनस काय? मायनस रुपीज 40,805. हे कळाले का? मला वजाबाकी करायची बरं का? वजाबाकी नीट लक्षात ठेवा. मग आता आन्सर काय येईल रे? आता याची वजाबाकी तुम्ही कॅल्क्युलेटरवर करू शकता. किती आले? 1,00,000
59,155. हे 1,59,60,195 ही काय आलं माझी डिफिशियन्सी. लक्षात येत आहे का? बर, आता याला 3 आकडा टाकायचा. किती वर्किंग करायला सांगितले मी तुम्हाला? वर्किंग मध्ये किती पॉईंट सांगितले? 4. आता पहिला आकडा काय घेतला आपण? पहिला अमाऊंट अवेलेबल. सेकंड काय घेतला? डेफिशियन्सी. पहिल्यांदा डिफिशियन्सी काढता येईल का तुम्हाला डायरेक्ट? कारण डिफिशियन्सी काढण्यासाठी अमाऊंट अवेलेबलची गरज आहे, बरोबर ना? आता इथं मी याला काय नाव देतोय पहा? ऍक्च्युअल डेफिसिट असं नाव देतो किंवा पर्सेंट डेफिसिट असंही नाव दिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. दिस इज वर्किंग. हे काय वर्किंग आहे ना? हां, पण वर्किंग तुम्हाला दाखवायचं आहे. मग ॲक्च्युअल डेफिसिट तुम्ही काय करणार माहिती आहे का? म्हणजे बघा, तुमच्याकडे डिफिशियन्सी किती रुपये कमी आहेत? 1,59,155. आता बघा, तुमचे शेअर होल्डर किती आहेत रे? इक्विटी शेअर होल्डर किती आहेत? 1,000. आणि हाऊ मच नंबर ऑफ शेअर्स, इक्विटी शेअर्स तुम्हाला स्क्रीन नाही दिसत आहे का? स्क्रीन नाही दिसत आहे का तुम्हाला? 3,000 आहे. दिसले का? आणि प्रत्येक शेअरची फेस व्हॅल्यू किती आहे? प्रत्येक शेअरची फेस व्हॅल्यू किती आहे? 100. म्हणजे याचा अर्थ हे टोटल शेअर्स आहे माझ्याकडे 3,000 आणि प्रत्येकाची फेस व्हॅल्यू किती आहे? 100. म्हणजे त्या 3,000 शेअर्सची फेस व्हॅल्यू किती? 3,00,000. मग मला जो ऍक्च्युअल डेफिसिट काढायचा आहे त्यासाठी मी काय लिहितो पहा, इथं लिहितोय मी पहिल्यांदा मागचं उत्तर. काय काय शोधलं आपण? डिफिशियन्सी इंटू 100. डिफिशियन्सी इंटू काय केलं मी? 100. आणि नंतर आता त्याला डिवाइड बाय करतोय फेस व्हॅल्यू ऑफ काय? इक्विटी शेअर. बारीक अक्षरात लिहितो मुद्दा म्हणून. फेस व्हॅल्यू घेतली बरं का? कोणती व्हॅल्यू घेतली? कशाची? सांगा बरं आता काय याच्यात सूत्रात किमती टाकायच्यात मला? सांगा. 1,59,195. शाबास, 1,59,195. कुठून आणले काय? डेफिशियन्सी. हा, गुणुले 100 भागिले 3,00,000 भागिले रुपये 3,00,000. हे कळाले का? काय आन्सर येईल रे याचं मग? 53.065. 53.065 असा आला आन्सर. जरा कॅल्क्युलेटरवर करून पहा. किती स्टेप झाले आतापर्यंत? 3. पहिली स्टेप काय? अवेलेबल. दुसरी? डेफिशियन्सी. तिसरी? हा, आता चौथी स्टेप म्हणजे शेवटची स्टेप आहे ना आता? हो. बर, आता एकदम सोपं काम. चौथी स्टेप तुमची काय? अमाऊंट पेड टू शेअर होल्डर. मग आता अमाऊंट पेड टू शेअर होल्डर, शेअर होल्डरला किती रुपये द्यायचे माहिती आहे का? इज इक्वल टू, लक्षात ठेवा, त्याची पेड अप व्हॅल्यू मायनस काय?
ऍक्च्युअल डेफिशियन्सी. म्हणजे बघा, तुम्हाला प्रत्येक वरचं सूत्र हे खालच्या सूत्रात वापरायचं आहे. ऍक्च्युअल डेफिसिट म्हणा किंवा डेफिशियन्सी म्हणा. हॅलो, हे कळालं का? मग आता मला सांग, शेअर होल्डर किती प्रकारचे आहेत माझ्याकडं? 3000. त्यातला पहिला प्रकार. मग आता एक 2000. समजा हा पहिला प्रकार कोणता शेअर होल्डर आहे? 1000 इक्विटी शेअर्स. हा, त्यांना किती रुपये द्यायचे सांगा? त्यांचे पेड अप व्हॅल्यू किती होती बघा क्वेश्चन मध्ये पहा. 1000 लोकांची किती पेड अप व्हॅल्यू होती? 80,000. अरे प्रत्येकाची, एका जणाची बघा ना, एका जणाची 80. 80. म्हणजे मला काय करायचं आता इथं? ₹80 बरोबर मायनस काय? 53.065. बरोबर का नाही? हो. हा, मग सांगा बरं इथं काय येईल आन्सर? 26.95. म्हणजे इथं आन्सर येईल रुपीज किती? 26.935. 6.935. नक्की का? हो. हो. कोणाला मिळणार एवढे पैसे? 1000. 1000. हा, नंतर इथं लिहितो मी 2 किती? 2000 इक्विटी शेअर्स. पुन्हा सूत्र लिहिण्याची गरज नाही. त्यांची पेड अप व्हॅल्यू किती आहे? 60. 60. मायनस बरोबर का? किती आला आन्सर मग? 6.935. 6.935. राईट. हो. मग आता कोणाला किती पैसे द्यायचे जरा ठरवा. 1000 लोकांना 26 द्यायचे, 26.935, आणि 2000 लोकांना 6.935. म्हणजे 1000 लोकांना 2000 लोकांपेक्षा किती रुपये जास्त गेले? 1000 शेअर होल्डरला 2000 शेअर होल्डर पेक्षा प्रत्येकी किती रुपये जास्त मिळाले पहा बरं? 20 रुपये. आणि त्यांच्या पेड अप व्हॅल्यू मध्ये पण 20 रुपयाचा फरक आहे का? हो. समजलं का हे कसं कॅल्क्युलेट केलं आपण? हो. मग आता याकडे लक्षात ठेवा 26.935. मग आता मला पेमेंट करताना पहिल्यांदा कोणाचं करायचं? 1000 शेअर्स इंटू रुपीज किती? 935. बरोबर का? हो. करा बरं गुणाकार करा. चला किती आला पहा सांगा. करा कॅल्क्युलेटर. 26,935 26.935 गुणिले 1000. आता 1000 ने गुणलं म्हणजे फक्त फ्रॅक्शन जाईल ना तिकडं. किती आले इकडं? 26,935. आणि बी आकडा काय? 2000 शेअर 2000. गुणिले किती रुपये? 6.935. हा, सांग बरं मग याचा गुणाकार किती येणार? 13,870. 13,870. इथपर्यंत ओके? हो. आता पेमेंट संपलंय सगळ्यांचं. आता काय करायचं आपल्याला? आता करायची टोटल. सांगा मग टोटल डेबिट साईडची टोटल किती येणार? मगाशी केली होती आपण. किती आली होती? 22, 78, 3,83,000. मगाशी केली होती ना आपण? 3,83,000 केली होती ना मगाशी आपण. 80,000. हो. आता इकडच्या साईडची पाहू आपण. इकडच्या साईडची टोटल करू आपण.
मला मगाशी सांगा, आपण मगाशी 2 लाखापर्यंत बेरीज केलीच होती ना हो? हो. किती आली होती ती? 3,42,145. मग मला फक्त त्याच्यामध्ये आता किती मिळवायचे? 3,42,195 बरोबर. त्याच्यामध्ये किती मिळवायचे फक्त आता? 26,955. हां पुन्हा 13,870. किती आली बेरीज? 3,83,000. 3,83,000. 3,83,000 झालं, संपलं. या उदाहरणामध्ये काय नवीन होतं, काय वेगळं होतं? किती प्रकारचे शेअर्स होते, इक्विटी शेअर्स आपल्याकडं? त्यासाठी आपल्याला काय बनवावं लागलं? वर्किंग. वर्किंग मध्ये आपण किती पॉइंट लिहिले? 4. पहिला पॉइंट काय? कसं काढलं ते? टोटल रिसिप्ट मायनस टोटल पेमेंट. टोटल रिसीट मायनस टोटल पेमेंट. 2 नंबरला काय काढलं आपण? डिफिशियन्सी. डिफिशियन्सी म्हणजे काय? आपल्याला किती पैसे द्यायचे होते आणि आपल्याकडे किती पैसे आहेत याच्यातला फरक काढला. आपल्याला द्यायचे होते शेअर होल्डरला 2 लाख रुपये बरोबर, आणि आपल्याकडे आहेत फक्त किती? 40,000 काहीतरी समथिंग आलं होतं. 805. डिफिशियन्सी काढल्यावर 3 नंबरचा पॉइंट काय घेतला आपण? ऍक्च्युअल डिफिशियन्सी. ऍक्च्युअल डिफिशियन्सी. ऍक्च्युअल डिफिशियन्सी घेण्यासाठी डिफिशियन्सी गुणिले 100 भागिले शेअर कॅपिटल. पण शेअर कॅपिटल कोणती व्हॅल्यू? फेस व्हॅल्यू. हे लक्षात ठेवा. आणि मग त्याचं जे आन्सर आलं ते आन्सर आपण पेड अप व्हॅल्यू मधून मायनस केलं. फेस व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर्स. इथं शेअर कॅपिटल असं आपण लिहूया. ओके. फेस व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर कॅपिटल. ओके. म्हणजे ते व्यवस्थित दिसेल जरा. आणि मग हे जे 53.065 आले ते आपण दोघांमधून मायनस केले पा. कशातून मायनस केले ते? पेड अप व्हॅल्यू. आणि जे आन्सर आलं तेवढे पैसे द्यायचे. जे आन्सर आलं तेवढे पैसे द्यायचे. सिंपल आहे. समजलं का? हो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. क्रम माहिती आहे पेमेंटचा सगळा? हो.